आमचा बच्चा उठला आत्ताशी आणि खेळताय मस्त पप्पा सोबत आणि रात्रभर जागवते आम्हाला 3 वाजेपर्यंत. ए पिल्ल्या, तू किती वाजता झोपली रात्री सांग बरं? किती वाजता झोपली तू? सांग बरं, किती वाजता झोपली होती तू? 3 वाजता. ए बाबडी, इकडं बघ इकडं. हे बघ, किती वाजता झोपली तू? 3 वाजता. 3 वाजता झोपते, मम्मी पप्पाला जागवती 10 आणि वाजता मग उठते. बच्चा आमचा कवर झोपतो सकाळपर्यंत. सकाळी 10 वाजता उठतो मग निवांत. आरसा बघतीत काय इकडं? नाही, हा आरसातच बघते. तुला बघू राहील. मला नाही, आता माझ्याकडे बघितलं आधी आरशात वगैरे इथं दिसतं ना तिला आरशात तुम्ही समोर बसले ना. पिल्लोड्या आणि अंगात झोपत होत नाही आमची बच्च्यामुळं. आणि मग माझी तर होतच नाही, अजिबात नाही होत, अजिबात. सगळ्यात जास्त माझी तुम्हाला एकदा झोपलं मला तिला तीनदा दूध पाजायला उठावं लागतं. तुमची नव्हत आज थोडी एकदा तुम्ही झोपलं काय उठते का परत? बाळ सतत रडल्यावर जाग येते माणसाला, असं वाटतं की झोप. ती कुणकुणल्यावर येते का जाग? मग कोणी करतो. आणि काल काही कमेंट्स आल्या होत्या की बाळाला म्हणजे तू चिकट कधीपासून खाते, त्याच्यानंतर बाळाला कोणतं औषध देते. आणि तर मी ना चिकट म्हणजे नॉर्मल खाते, असं खूप जास्त चिकट पण नाही आणि खूप फिक्क पण नाही. आणि मम्मीने ते पहिले मला फिक्क बनवायचे ना, तर मला जेवण जातच नव्हतं, मग दूध पण कमी यायचं जेवण नाही केल्यामुळं. मग आता थोडंसं मापात खाते मी, तर त्याने काही त्रास वगैरे नव्हत बाळाला. आणि औषधं वगैरे नाही देत तिला काही. रात्रीचं तिचं म्हणजे ती जागतीच रात्रीचं, पण बरेच लोक असं म्हणतात ना, डॉक्टर लोक म्हणतात ते ना, बाळाच्या पोटात जर गॅस झाला ना तर बाळ रात्रीचं जास्त जागतं, रडतं. तर तिच्या मग दिवसा कुठं जातो यांचा गॅस काय माहीत पोटातला. आणि म्हणजे होतो गॅस पोटातला बाळांच्या, पण आपल्या खाण्यापिण्यावरूनच नाही होत त्यांचं. दूध प्याताना पण हवा वगैरे पोटात गेली ना तेव्हा पण होतो. तर ते चालूच राहतं लहान बाळांचं, ते जागतातच रात्री. किती तुम्ही काही प्रयत्न करा, तुम्ही नॉर्मल खा कसं खा, तर ते जागतात. आणि बाळाला पोषण होण्यासाठी ना तसं पाहायला गेलं तर सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. मी सगळं खाते, पहिल्यापासूनच मी सगळं खाल्लेलं आहे. आणि फक्त लई जास्त चिकट नाही, मी मापात खाते. तर मग मी मापात खाते, खूप जास्त चिकट पण नाही आणि खूप फिक्क पण नाही. सगळंच खाल्लं मी पहिल्यापासून स्टार्टिंगपासून. आणि तिचं पोट वगैरे काही दुखत नाही, फक्त रात्रीचा गॅस सगळ्या पोरांमध्ये होतोच. आणि खूप कमी लहान बाळ असं कधी रात्रीची जागवत नाही. खूप बाळ आहे ना रात्रीचे जागवतात आईवडिलांना, ते दिवसात झोपतात आणि रात्रीचे जागतात. काही जण म्हणतात की जे बाळ दिवसात झाले ना तर ते दिवसात झोपतात आणि रात्रीचे जागवतात, जे रात्रीचे झाले ना तर ते रात्री झोपतात आणि दिवसात जागवतात, असंच ना. तर तसं राहतं ते. तर ही दिवसात झाली ना त्याच्यामुळे ही रात्रीची जागवतीच आम्हाला. मग 3 वाजता, आता पहिले ना 1 वाजायची, नंतर काही दिवसांनी 2 वाजवायला लागली, आता डायरेक्ट 3 वाजवायला लागली ह्या महिन्यापासून. म्हणजे जसे 8 एक दिवस झाले तशी 3ला झोपती ती. 3 वाजेपर्यंत समजून घ्यायचं आपल्याला काही झोप नाही. तर 10-11 वाजेपासून सुरू होतं तिचं असं आहे, कंटिन्यू तिच्या सोबतच खेळत राहिलं, बोलत राहिलं का ती मस्त खेळती हसती. आपल्याला दुखला लागला का ती मोठ्याने रडणार. तर त्याच्यामुळे मग आहे ना आम्ही तिला झोळीत झोपवतो रात्रीचं, म्हणजे झोप लागेपर्यंत. मग झोपली का मग काढून घेतो तिला 2-3च्या पुढं. आणि मग डॉक्टरने औषध वगैरे काही दिलेलीच नाही तिला. जे दिले ना ताप वगैरे ते म्हणजे तापाचं वगैरे दिलं होतं, जर ताप आला तर तिला द्यायचं ते औषध आहे आमच्याकडं. आणि एक टॉनिकची वगैरे बाटली दिली होती, म्हणजे टॉनिक नाही कॅल्शियम वगैरे असं, तर ते आम्ही दिलंच नाही तिला पहिल्यापासून. पण ताप वगैरे जर वाटलं ना तर ते देतो आम्ही, 5-5 थेंब द्यायचं असं त्या औषधाचे ते देतो. बाकीचं तिला कोणतंच औषध नाही दिलं. आणि ते बाळगुट्टी वगैरे देतात का ते पण विचारलं होतं, तर बाळगुट्टी पण नाही दिली आमचे, कोणालाच दिलेली नाही. म्हणजे सपनाच्या बाळाला, प्रियंकाच्या, सुरेखा म्हणते मला तर बाळगुट्टी म्हणजेच काय माहीत नाहीये. तर त्याच्यामुळे मग आम्ही बाळगुट्टी वगैरे अजून असं काहीच नाही चालू केलेलं, फक्त दूध. आणि जर आपल्याला वाटलं ना तिचं पोट नाही भरलं तर आम्ही तिला ते फॉर्म्युला मिल्क पण देतो. कारण की कसं कधी आपल्या खाण्यात पण कमी जास्त होतं, दूध पण कमी जास्त जर आपल्याला येऊ शकतं. कधी तिचं पोट पण नाही भरू शकत, त्याच्यामुळे पण लांब बाळ रडतात. तर मग कधी ऑप्शन म्हणून आम्ही ते पण देतो. जर तिला लईच वाटलं आपल्याला भूक लागली, ही रडती आज, तर मग ते पण आम्ही म्हणजे तयार करून देतो. ती पिली तर ठीक, नाही पिली तर ठीक, म्हणजे आपल्याला कळत नाही यांना आता भूक लागली का नाही लागली, यांचं पोट भरलं का नाही. तर मग आम्ही ऑप्शन म्हणून तिला बनवून जर दिलं ना ते दूध, पिली तर ठीक, नाही पिली तर ठीक, फेकून देतो असं.
पण ते पण आम्ही आणून ठेवलेलं आहे वरचं फॉर्म्युला मिल्क. शक्यतो ते अंगावरच पेते, त्याच्यामुळे तिला काही गरज नाही तर दुधाची, पण वाटलं तर मग देतो आम्ही तिला ते पण दूध. म्हणजे पिती ती एखाद्या वेळेस पिती, लई तर लई असं दिवसातून नाही. रात्री झोपताना थोडंफार पिती, दिवसभर नाही तिला गरज आहे आणि रात्रभर पण नाहीत. मग रात्री झोपताना थोडं पिली का मग तिला पण झोप लागते, असं पोट फुल भरलेलं असलं ना मग पिती ती एखाद्या वेळेस, पण शक्यतो कधी कधी नाही पित. रात्री का झोपते म्हणजे पहिल्यावरती, कारण ते दूध पहिलं का डायरेक्ट असं धपका बसल्यासारखं सुस्ती आल्या. ते आम्ही जास्त तिला गरज वाटली तर देतो, म्हणजे देऊन बघतो फक्त. तिने पेलं तर ठीक, नाही पेलं तर ठीक आहे, असं करतो आम्ही. मग अंगावरच दूध असतं, बाकी नाही जास्त काही. आणि स्टार्टिंगला मला जेवण जात नव्हतं, त्यामुळे मग मला दूध पण कमीच येत होतं. तर मग मी ना शतावरी पेलेच नाही. आधी मी दुधात पेले तर मला खूप त्रास व्हायचा. नंतर प्रियांका आली होती काही वेळेला, ती म्हणे पाण्यात तरी चालू कर, मग दुधाला जास्त इफेक्ट होतो. तर खरंच शतावरी मी जेव्हापासून चालू केली ना तर दूध मस्त असं पुरेसं येतं, भरपूर दूध यायला लागलं. त्याच्यामुळे तिला त्या फॉर्म्युला मिल्कची पण एवढी काही गरज नाही पडत. तर मी शतावरी चालू केली, मग शतावरीने खरंच खूप फरक पडतो. आणि मी आधीच चालू केली असते ना, मला खरंच स्टार्टिंगला एवढी गरज नसते आली फॉर्म्युला मिल्कची, पण ते मला दुधाने त्रास व्हायला लागला आणि त्याच्यामुळे मी नव्हते घेत. आणि मला जेवण पण इतकं कमी जायचं, जेवणच जात नव्हतं. काही केलं ना असं म्हणजे खाणंच जात नव्हतं, मग दूध तरी कसं येईल असं पण व्हायचं. मग आता मी जेवण वगैरे करते पोटभर, मग दूध पण चांगलं येतं. आणि शतावरी पण चालू केली. त्याचे काय आणि डॉक्टरने मला पण काही औषधं नव्हते दिले, डिलिव्हरी झाल्यावर हिला पण नव्हते दिले लहान बाळाचे. तर आम्ही गेलो होतो दवाखान्यात, तर त्यांनी दिले होते फक्त तेवढं, तर ते पण आम्ही तिला चालू नाही केलं औषध. तर हेच कमेंट्स होते, एवढेच कमेंट्सचे रिप्लाय होते, बाकी काही नाही. मग आणि तिकडं बारसं पण करायचंय, आणि बारसं होईल तेव्हा होईल, पण तिचं नाव मी आत्ताच ठरवून ठेवलंय. म्हणजे तिचं नाव काय ठेवावं हे समजत नव्हतं. सगळे म्हणायचे हे नको ठेवू ते नको ठेवू. तर बाळ होण्याच्या आधी ना मी तिचं नाव त्रिविशा ठेवलं. तर म्हणलं जर मला मुलगी झाली ना तर मी त्रिविशा नाव ठेवल, पण ते सगळे म्हटले हे नको हे नको हे नको त्रिविशा. त्याच्यानंतर मग म्हटलं विरा ठेवू. नाही, आधी इरा ठरवलं होतं, इरा. मग सगळे म्हटले इरा नको इरा नको, मग म्हटलं विरा ठेवू. तर सगळे म्हटले त्यावेळेस पण मध्ये विरा नको विरा नको. मग म्हटलं तुम्ही नाही म्हणजे तुम्हीच ठरवा तिचं नाव, कोणी ठरविनाच, एक पण ठरविना. सुरेखाताई, सपना, प्रियंका, मम्मी, ते पप्पांनी ठरवलं होतं. तेजस्विनी, तेजू म्हणायचे तिथला, त्याला पण म्हटले ह्या बाकीचे म्हणजे नको ते नको ते. आणि मग त्या दिवशी ना मी फायनली म्हणलं हिचं एक इंस्टाग्राम आहे ना अकाउंट खोलू आपण, आणि ना नाव तिचं ठरवून ठेवू. तर मी आयरा नाव टाकलं होतं पहिले, आणि लगेच सपनांच्या कॉल आले, काय लगे आयरा नाव ठेवलं. आणि म्हटलं आयरा नको त्यापेक्षा मग विराच बरं आहे म्हटले. मग आहे ना मग फायनली तिचं नाव कन्फर्म केलं विरा. मला विराच आवडत होतं, मला काय माहिती तिचं नाव म्हणजे विरा किंवा इरा असंच ठेवूशी वाटत होतं. आयरा म्हणजे शेवट राहील असंच नाव मला तिच्याविषयी आवडत होते, काय माहित नाही. आणि आधी त्रिविशा, पण नंतर मला पण ते त्रिविशा नको वाटलं, मला आयरा छान वाटलं होतं. आधी इरा, त्यानंतर विरा. मग मी फायनली आता तिचं नाव विरा ठरवलंय. आता तुम्ही तिला विरा म्हणू शकता माझ्या बच्चाला. तिला किती इरिटेट होऊ राहिलं. ही म्हणतात मम्मीचं काय चाललंय का गं बच्चू. आणि ना तिला उचलून घ्यायचं असला कधी खोकला काढते. आता तिला खोकला आला होता. बाबू काय आमच्या खोकला येतं बाई, उचलून घ्यायच्या असल्यावर. पप्पाच्या मांडीवर तरी पण चल 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 चल. आणि ना ही जी मी कुर्ती घातली ना ती मी ॲमेझॉनवरून घेतलेली आहे. आणि सध्या मी फिलिंग कुर्तीच घेते, दुसऱ्या कुर्ती घेऊन काही उपयोग नसतो, कारण की आता बाळाला दूध वगैरे पाजायचं असतं आणि रेग्युलर गाऊन वापरते. आणि असं कुठं बाहेर जायचं असलं तर हे अशाच कुर्तीच घेतलेल्या आहे मी. या दोन्ही साईडनी चैन आहे, तर छान. याचं कापड तर खरंच खूप भारी आलंय, मला लय आवडलं. म्हणजे कमी प्राईसच्या मानाने ना कापड एकदम भारी. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये, आणि अजून पण दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर ही एक कुर्ती आहे, मला आवडली. ही मस्त आहे, सॉफ्ट वगैरे, थोडीशी एकदम थोडीशी पातळ आहे, जास्त पण नाही. मला आवडली, पण मस्त आहे. तिच्या स्लीव्ज वगैरे तुम्ही बघू शकता, कम्फर्टेबल. उन्हाळ्यात तर भारी आहे, मस्त घालण्यासाठी, डेली यूजसाठी पण खूप छान आहे. पातळचं इतकं काही प्रॉब्लेम नाही, तर मस्त वाटते. जर तुम्हाला ही पण आवडली ना तर घेऊ शकताच. चांगली अशी म्हणजे भारी वाटते, मऊ मऊ पण आहे, कापड पण छान आहे. ला दोन्ही साईडने चैन्स आहे, आणि हे बटन्स काय ओपन नाही होत, हे फक्त दिलेले चैन आहे दोन्ही साईडने. तर मॅटर्निटी कुर्तीज आहे, मस्त आहे.
आणि बंद पण आहे. विशेष म्हणजे याला ना फिटिंग वगैरेची पण गरज नाही, आपण कधी पण घालू शकतो. तसं आता मी ही घातली नाही, याला फिटिंग नाही केलेली. अशी जर थोडीशी फिटिंग केली ना मग चांगलं वाटलं अजून पण. आणि याला काही गरजच नाही. मस्त स्लीव्ज पण खूप आवडली मला याची आणि कापड पण खूप भारी मस्त डेली यूजसाठी खूप छान आहे. त्याच्यानंतर ही एक कुर्ती आहे, ही लॉंग आहे आणि छान आहे, मस्त घेरदार आहे, कॉटनचाच कपडा आहे. धुतल्यावर ह्या छान होत्या ह्या कुर्त्या, मस्त आहे. अशी कलर लॉंग मध्ये ही जास्त म्हणजे खाली तुम्ही बघू शकता. तुम्ही ना मॅटर जर प्रेग्नंट असाल ना तर ही घेऊ शकता, कारण की पूर्ण लॉंग पण आहे आणि छान आहे. आणि याला चेन पण दिलेली आणि मस्त मोठी म्हणजे इथून ते इथपर्यंत दिलेली आहे, छान आहे. याला स्लीव्जला पण डिझाईन आहे बाहीला. तर ही जर आवडली तर ही कॉटनचीच आहे, याची पण लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यानंतर ही एक कुर्ती घेतली आहे, तर ही पण अशी याला खूप जास्त घेत आणि पर्पल कलर आहे. याला पण स्लीव्जला इथे थोडी लेस लावलेली आहे आणि ही पण छान अशी. जर तुम्हाला हे 4 कुर्ती जर आवडल्या असेल तर तुम्ही घ्या. आणि सुरेखा ताईची कुर्ती दाखवली तुम्हाला, त्याच्या पण कमेंट आल्या होत्या का ह्या कुर्तीची लिंक दे म्हणून. कालची दाखवली मी म्हणजे आता याच्याकडं क्लिप लावल. स्वस्तात मस्त डेलिव्हरीसाठी पण त्या पण छान आहे. आणि ह्या सगळ्या मॅटर्निटी कुर्ती जे मी तर सगळ्या सध्या अशाच कुर्तीज घेते, दुसरे ड्रेस घेतच नाही. चेन वगैरे असणारच, कारण की मग आता दुसरं घालतच येत नाही बाळ असल्यामुळं. बाळाला दूध वगैरे पाजवावं लागतं आणि बाहेर गेल्यावरती मग अशा छान वाटते ह्या कुर्ती. ह्या कुर्तीचं तर कापड मला सगळ्यात जास्त म्हणजे जेवढं कुर्ता घाल त्याच्यापेक्षा पण आवडली ही जास्त. मस्त आहे, अशी सॉफ्ट वगैरे, कापड पण छान आहे आणि प्राइस पण कमी आहे. त्या पण छान आहे, त्या कुठे यायला जायला पण घालू शकतो, हे पण डेली यूजला घालू शकतो. कापड लय छान आहे, मला आवडली. याच्यातलीच तुम्ही आधी बघितली असं मोरपंखी कलरची, हिरवा कलर घेतला मला, तो आवडला म्हणून मी परत याच्यातला कलर चेंज करून घेतला. खूप छान आली, ही पण लय भारी वाटते. तो दाखवते तुम्हाला, तो पण तुम्ही आधी पाहिलेला आहे व्हिडिओमध्ये. तर आधीची ही कुर्ती बघितली असाल तुम्ही आणि आता ती धुवून इतकी सॉफ्ट झाली ना, कापडच खूप छान आहे कुर्तीचं. दोन्ही पण मला लय आवडले, असं म्हणजे सॉफ्ट एकदम कम्फर्टेबल. उन्हाळ्यात पण कधी पण आपण वेअर करू शकतो. याच्यामधनंच हा कलर घेतला मी. मला एखादी कुर्ती आवडली मी त्याच्यातले कलर घेऊन टाकते. कापड वगैरे पण छान आहे, कम्फर्टेबल पण वाटते. तुम्ही बघितली असेल ही कुर्ती आधीच्या व्हिडिओमध्ये, ही नव्हती घातली मी, ही आत्ताच घातली आहे. तर तुम्हाला दोन्ही पण आवडले असेल तर तुम्ही घेऊ शकता. याची पण लिंक दिली, आधी पण दिलेली मी. छान आहे कापड वगैरे, दिसायला पण छान वाटतं, मस्त स्वस्तात मस्त पण आहे. तर ही ऑफर आणि आता आहे ना सेल पण चालू आहे ॲमेझॉनवरती. तर सेलमध्ये कमी प्राईस असते कधी कधी. तर ही मला आधी थोडी ही जास्त किमतीची लागली होती आणि ही त्याच्यापेक्षा पण कमी प्राईसमध्ये मी घेतली. तर खूप भारी आली, म्हणजे सेलमध्ये आपण घेतलं ना तर अजून स्वस्त पडतं. तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही घ्या या सगळ्या मॅटर्निटी कुर्तीज, सगळ्या आलेले छान. तुम्हाला जी घ्यायचं असेल ती घ्या. तर सुरेखा ताईच्या ह्या टॉपची पण बरेच जण लिंक मागत होते. अजून 2 टॉप येते यातलेच आहे, तर त्याची पण लिंक देईल. आणि सुरेखा ताईच्या व्हिडिओ खाली धोतीची लिंक मागितली होती तर ती दिल तिच्या व्हिडिओ खाली. तिला मागितली होती, माझ्या व्हिडिओ खाली आली होती सुरेखा ताईच्या व्हिडिओची टॉपची लिंक दे, मग मी देते टॉपची लिंक. दिली का? आम्ही जास्त करून ऑनलाईनच घेतो. आपले सगळे जास्तीत जास्त कपडे ऑनलाईनच आहे का? आपण दुकानात जातच नाही घ्यायला. आणि सगळं चॉईस करून घेता येते, कलर तर रिटर्न पण देता येतं. हा, रिटर्न नाही घेतली. आणि चांगलं येतं, काही इतके काय फसवणूक नाही होत ऑनलाईन. जरी झालं आलं खराब तर रिटर्न देऊ शकतो आपण. 10 दिवसाची रिटर्न पॉलिसी असते. आणि हे टॉप रेग्युलर वापरायला एवढे भारी नाही, किती दिवस वापरा तुम्ही, फाटतच नाही, कम्फर्टेबल पण. हा मस्त दिसते. याच्यातलेच अजून 2 आहे ना, ते पण खूप भारी, तुम्ही ते पण स्वस्तात मस्त आणि एकदम कम्फर्टेबल. स्वस्तात मस्त आहे, घर किती दिवसाचे वापरायला माहितीये का. हा, कम्फर्टेबल पण वाटतं.
वापरायला 2 वर्षापासून नाहीये पण 2 वर्ष झाले असतील. हा वापरायला आपण काय कधी मध्ये घालतो ते. नाही आता रेग्युलर चालू केले उन्हाळ्यापासून. हा ना. गरमी होती दुसरे फुलबाईच्या ड्रेसने ना. हा आणि याची मेन म्हणजे बाई पण लय भारी येते शॉर्ट मस्त. शॉर्ट येते ना त्याच्यामुळे मला जास्त आवडते. शॉर्ट बायांची मला जास्त आवडते. तर याची लिंक दे. उन्हाळ्यात तिन्ही टॉपची ती सुरेखाताईच्या. गरम नाही. सुरेखाताईच्या कुर्तीची काल दाखवली ती एक ही एक. काय हो आणते हिची पण लिंक देईल. ही पण लय छान आहे.